मंगलपूर नावाच्या गावात एक लहान कुटुंब राहत होतं, ज्याच्यात सविता आणि तिचे 2 मुलगे राहायचे. पतीच्या अकाली मृत्यूनंतर घराची सगळी जबाबदारी एकट्या सवितावर येऊन पडली होती. 2 मुलांचं पालन पोषण आणि त्यांच्या शिक्षणातच तिचं सगळं आयुष्य निघून गेलं. पण जेव्हा तिची मुलं मोठी होतात तेव्हा सविताला एक मोठा निर्णय घ्यायचा होता. अहो सविता ताई, तुम्ही इकडे कुठे? या आत या. काय झालं? सगळं ठीक आहे ना? श्रीधर भाऊजी, तुम्हाला तर ठाऊकच आहे, मी माझ्या 2ही मुलांना मोठ्या हिमतीनं लहानाचं मोठं केलं आहे. आता त्यांनी शहरात जाऊन कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायची वेळ आली आहे. पण माझ्याकडे दोघांनाही पुढचं शिक्षण देता येईल इतके पैसे नाहीयेत. जर एका मुलाला शिकवलं नाही तर त्याच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. अशात मी काय करू? तुम्ही जरा शांत व्हा आणि मला हे सांगा की दोघांपैकी हुशार कोण आहे? माझा मानव जास्ती हुशार आहे. तसं तर अतुल सुद्धा अभ्यासात वाईट नाहीये, पण मानव अभ्यासात जास्त हुशार आहे. झालं तर मग अतुल दोघांमध्ये मोठा आहे आणि हुशार सुद्धा. तू त्याला शहरात शिकण्यासाठी पाठव आणि मानवला तुझ्या सोबतच ठेव. माझ्या ओळखीच्या मिठाईवाल्याकडे अतुलला मी नोकरीला लावेल. तो तिथेच काम करायला लागेल. श्रीधरचं बोलणं ऐकून सविताला दिलासा मिळतो. ती मानवला शहरात शिक्षणासाठी पाठवते आणि अतुलला हरी मिठाईवाल्याकडे नोकरीला लावते. अतुलला शिक्षण बंद झाल्याचं दुःख तर होतं, पण आपल्या घरच्या परिस्थितीची त्याला जाणीव होती. म्हणूनच त्यानं पुढचं शिक्षण घेण्याचा हट्ट धरला नाही. अशीच काही वर्ष उलटतात आणि 3 वर्षांनी मानवला एका मोठ्या फूड चेन मध्ये सिनियर मॅनेजरची नोकरी मिळते. आई, हे घे मिठाई खा. मला एका मोठ्या फूड चेन मध्ये मॅनेजरची नोकरी मिळाली आहे. कोणती कंपनी? फूड काय? फूड चेन आई. जेव्हा एखादा माणूस वेगवेगळ्या शहरात आपले हॉटेल उघडतो तेव्हा त्याला फूड चेन असं म्हणतात. हो ना दादा? अगदी बरोबर बोललास रे तू. 5 स्टार हॉटेल आहे आई. खूप चांगला पगार सुद्धा मिळेल. हळूहळू आपण सगळे शहरात राहायला जाऊया. थोड्याच दिवसात मानवचं प्रमोशन होतं आणि तो आता सिनियर मॅनेजर बनतो आणि तो अतुल आणि आईला शहरात घेऊन येतो. आई, उद्या माझे साहेब रात्री जेवायला येतात. मी जेव्हा त्यांना सांगितलं की माझ्या आईला आणि भावाला शहरात आणलंय तेव्हा ते खूप आनंदी झाले. अरे वा, मग बोलव की त्यांना. आम्ही सुद्धा भेटूया तुझ्या साहेबांना. पण आई, तुझी तब्येत तर चांगली नाहीये. मग जेवण कोण बनवणार? तू काळजी नको करूस दादा. जेव्हा तू शहरात होतास तेव्हा मी हरी मिठाईवाल्याकडे खूप काम शिकलेलो आहे. तू बघच, मी असं जेवण बनवेन की जेवणासोबत ते बोट सुद्धा चाटतच राहतील. पण एक गोष्ट लक्षात ठेव अतुल, साहेब एका 5 स्टार रेस्टॉरंटचे मालक आहेत. जेवण त्याच दर्जाचं बनलं पाहिजे. तू याचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस दादा. फक्त तुझ्या कामावर लक्ष दे. तू फक्त बघ, जेवण खाताच तुझं डबल प्रमोशन नक्कीच. हे ऐकून सगळे आनंदाने हसू लागले. दुसऱ्या दिवशी अतुल अतिशय मनापासून कष्ट घेऊन अनेक चविष्ट पदार्थ बनवतो. दादा, बहुतेक तुझे साहेब आलेत. मी दार उघडतो. नको नको अतुल, तू थांब. ते काय म्हणतील की कसे कपडे घातले त्याच्या भावाने. मीच दार उघडतो. आणि हे तू आतल्या खोलीतच थांब. जास्त बाहेर येण्याची काही गरज नाहीये. हे ऐकून अतुलला खूप वाईट वाटतं. काही न बोलता तो आत जातो आणि जेवणाचं टेबल लावायला घेतो. या ना साहेब, या. नमस्कार मानव. नमस्कार साहेब. प्लीज या ना, बसा. वा अतुल, तुझं घर तर खूपच छान आहे. तुझी आई आणि भाऊ कुठे आहेत? थांबा, मी आत्ताच बोलवतो त्यांना. आई, ए आई, साहेब आले आहेत. नमस्कार साहेब, कसे आहात तुम्ही? बाहेर मानव आणि त्याची आई मानवच्या साहेबांशी गप्पा मारत असतात आणि आतमध्ये अतुल जेवणाची तयारी करत असतो. थोड्याच वेळात सगळेजण जेवणाच्या टेबलवर जेवण करण्यासाठी येऊन बसतात. सजवलेला टेबल पाहून अतुलचे साहेब खूप खुश होतात. एका बाजूला काटा, दुसऱ्या बाजूला चमचा आणि सुरी, टिश्यू, टेबल क्लॉथ, सगळं कसं अगदी परफेक्ट असतं. आय होप यू लाईक द फूड सर. अप्रतिम आहे. कुणी बनवलं आहे? ते माझ्या धाकट्या मुलाने, अतुलने. अरे मानव, अतुल घरातच आहे ना? मग तू माझी ओळख का करू नाही दिलीस? ते साहेब, तो जेवण बनवण्यात गुंतला होता ना, म्हणूनच. अतुल,
बाळा अतुल, बाहेर ये जरा. अतुल संकोचून बाहेर येतो. वा बाळा, खूपच छान जेवण बनवलंयस तू तर. कुठे कुकिंगचा कोर्स केलायस का? नाही नाही सर, हा तर आमच्या गावातल्या छोट्याशा मिठाईवाल्याकडे नोकर होता, म्हणून थोडंफार जमतं त्याला. भावाला असं बोलताना पाहून अतुलला खूप वाईट वाटतं आणि तो सुद्धा जेवायला बसतो. निघण्याआधी अतुलचे साहेब मानवला एक प्रस्ताव देतात. जेवण अतिशय चविष्ट होतं. फक्त जेवणच नाही तर टेबल एटिकेट्सची सुद्धा खूप काळजी घेतलीये अतुलने. सुनीताजी, तुम्हाला वाईट वाटत नसेल तर एक गोष्ट सांगू. तुमचा मुलगा अतिशय गुणी आहे. आम्हाला एक नवीन शेफची गरज आहे. तर अतुलला तिथे शेफ म्हणून काम करायला आवडेल का? पण सर, अतुलने काहीही औपचारिक शिक्षण घेतलेलं नाहीये. तो तर असंच आपलं थोडंफार बनवत असतो. तू त्याची काळजी करू नकोस मानव. मला तर फक्त उत्तम चव हवीये, दुसरं काहीही नाही. अतुल, तू उद्या मानव सोबत ऑफिसला ये आणि तिथे येऊनच एक पदार्थ बनवून दाखव. हे ऐकून अतुलला खूप आनंद होतो, पण मानवला ही गोष्ट अजिबात आवडत नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन अतुल एक पदार्थ बनवू लागतो. हे घ्या सर, दाल बाटी चुरमा विथ इटालियन ट्विस्ट. वा वा, उत्तम, खूपच चविष्ट आहे. यात जो पुदिन्याचा वापर केला आहेस, आ हा 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 हा. तुम्हाला ही एवढी डिश आवडली सर? मी चव घेऊन बघू का? अरे वा, हे तर खूप चविष्ट आहे. मग आता का आश्चर्य वाटलं ना? काय झालं सर? मला काही समजलं नाही. आता याला तू स्वतःच सांगतोस की मी सांगू? काय आहे ना अतुल, मी या हॉटेलच्या शेफला तू बनवलेल्या डिश मध्ये मुद्दाम मीठ आणि मिरची टाकायला सांगितलं होतं, जेणेकरून तुला इथे नोकरी ना मिळो. काय? हो, आणि हे फोनवर बोलत असताना सविताताईंनी तुला ऐकलं होतं आणि मला आधीच याची कल्पना दिली होती. याआधी तो काहीही करू शकेल, मी त्याला आधीच हाकलून दिलं. पण दादा, असं का केलंस? माझ्यासारखे पैसे आणि सुविधा तुलाही मिळाव्यात असं मला वाटत नव्हतं. तू नेहमी माझ्या उपकारांखाली असावंस हे मला पाहिजे होतं. तुला नोकरीवरून काढून टाकतोय मानव. नको साहेब, असं करू नका. माझा भाऊ मनाचा वाईट नाहीये. तुम्ही त्याला नोकरीवरून काढू नका. बघितलंस मानव, तू कसा वागलास, पण तरीही अतुलचं तुझ्यावर प्रेम आहे. आय एम सॉरी सर, आय एम सॉरी अतुल. मानवला त्याच्या चुकीची जाणीव होते आणि ते दोघं भाऊ आनंदाने राहू लागतात. हरी एक मच्छीमार होता. तो रोज समुद्रातून ताजे ताजे मासे पकडून आणायचा. त्याची बायको उर्मी गरोदर होती. आलात तुम्ही? मी तुमच्यासाठी चहा आणते. नको ग, तू इतका त्रास नको घेऊ. मी स्वतः बनवून घेईन. अगं बाई, असं कसं चालेल? का नाही चालणार? आता तुझ्या डिलिव्हरीसाठी दिवसच किती राहिलेत. तू फक्त आराम कर. मी आहे ना, मी सगळं काम बघीन. बाहेरचं पण मीच बघीन आणि घरातली साफसफाई सुद्धा बघीन. हसायला काय झालं ग? सगळं काम मीच करणार बघ आता. तसं पण या आपल्या बाळासाठी आपण देवाला किती प्रार्थना केलेल्या होत्या. आज 10 वर्षानंतर आपल्या घरी पाळणा हलणार आहे. मी थोडी सुद्धा रिस्क घेणार नाहीये. ठीक आहे, मग सगळं तुम्हीच करा. त्या दिवसानंतर हरी घरातलं सगळं काम आणि मासे पकडण्याचं काम एकटाच करू लागला. तो उर्मिला कुठलंच काम करू देत नव्हता. हरी खूप आनंदी होता. काही दिवसांनंतर उर्मीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. हरी तर फारच आनंदी होता. या दिवसाची वाट तो 10 वर्षांपासून करत होता. देवा रे देवा, उर्मी बघ जरा, आपला बाळ केवढं सुंदर आहे. असणारच, तुमचाच मुलगा तर आहे. आता याचं नाव काय ठेवणार आहे? याचं नाव जय ठेवूया. वाह, छान नाव आहे. मुलाच्या जन्माने हरी आणि उर्मी फार खुश होते. आता हरी रोज घरी लवकर यायचा. अगं बाई, इतक्या लवकर? हो, मला माझ्या जय बाळासोबत खेळायचं होतं ना. एक काम करा ना, यालाही तुमच्या बरोबर समुद्रात घेऊन जा. तसा विचार वाईट नाहीये. काय पण? याच्याबरोबर त्याच्या आईला सुद्धा घेऊन गेलो तर? म्हणजे काय? म्हणजे हे,
की मी उद्या दोघांना सुद्धा फिरायला घेऊन जाणार. खरंच? हो. वा, मी कित्येक वर्षांपासून समुद्राच्या पार नाही उद्या गेले. येशील ना? होय. उर्मी फार आनंदात होती. ती समुद्रात फिरायला जाणार होती. पुढल्या सकाळी हरी आणि उर्मी त्यांच्या मुलाबरोबर समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचले. हरीने उर्मीला होडीत बसवलं आणि मग ते फिरायला निघाले. हरी नाव वलवत होता आणि उर्मी समुद्राची सुंदरता बघत होती. किती सुंदर आहे ना? हो. समुद्राच्या मधोमध जाऊया. तिकडनं खूप छान सुंदर दिसतं. चला मग. हरी होडीला समुद्राच्या मधोमध घेऊन गेला. चारही बाजूला फक्त पाणीच पाणी होतं. लय भारी. मी बोललो होतो ना, तुला हे बघायला खूप आवडेल. होय, खूपच सुंदर आहे. हरी आणि उर्मी समुद्र बघतच होते तेव्हा समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळायला लागल्या. जेव्हा हरीचं लक्ष लाटांकडे गेलं तोपर्यंत लाटा त्यांच्या फार जवळ आल्या होत्या आणि लाटांनी होडीला उलटवलं. उर्मी, हरी आणि जय तिघेही वेगवेगळ्या दिशेने जाऊ लागले. उर्मी, उर्मी. माझा मुलगा कुठे? हरीला उर्मी भेटली पण मुलगा कुठेच दिसत नव्हता. उर्मी. हरी रडत रडत उर्मीला किनाऱ्यापर्यंत घेऊन आला आणि दोघे किनाऱ्यावर रडू लागले. माझा जय, माझा जय. माझा मुलगा. 10 वर्षांनंतर हरी आणि उर्मीला मुलगा झाला. तोही देवाने त्यांच्याकडून हिरावला. लहान जय समुद्रात वाहत वाहत डोंगर असलेल्या एका भागात पोहोचला. तेव्हा एका गारुड्याचं लक्ष त्या मुलाच्या रडण्याकडे गेलं. हे बाळ इथे कसं काय आलं? अरे बापरे. गारुड्याने पटकन पाण्यातून मुलाला उचललं. याचे आई वडील कोण असतील? कदाचित ते दोघे सुद्धा बुडून मेले तर नसतील. अरे रे, असंच झालं असेल, कारण आजूबाजूला कोणीच दिसत नाहीये. बहुतेक समुद्राने त्यांना गिळंकृत केलंय. आता विचार, या बाळाचं काय होणार? कदाचित ही जबाबदारी देवाने माझ्यावर सोडलेली आहे. आजपासून मीच याचा परिवार आहे. नथू गारुडी मुलाला स्वतःबरोबर घेऊन गेला. त्याने मुलाची व्यवस्थित काळजी घ्यायला सुरुवात केली. आता नथूच त्या मुलाचं सगळं काही होता. अरे रे रे रे, बाळाला भूक लागली आहे का? हे बघ, बाबांनी तुझ्यासाठी दूध आणलेलं आहे. नथू एकटा राहत होता आणि आता त्याला जगण्यासाठी एक साथीदार मिळाला होता. हा छोटा मुलगा लहानपणापासून सापाबरोबर खेळायचा. नाही बाळा, असं नाही. सापाला असं पकडायचं नसतं, ते तुम्हाला डंक मारतील. नथू लहानपणापासूनच सापांना पकडायला शिकवू लागला. जेव्हा मुन्ना मोठा झाला तेव्हा तो मोठमोठे विषारी साप पकडू लागला. हे बघा बाबा, मी कोब्रा पकडला आहे. शाबास बाळा, तू सिद्ध केलंस की तू माझा पोरगा आहेस. काही शंका आहे का बाबा? आता आजूबाजूच्या गावात जेव्हा कुठे साप यायचा तेव्हा ते लोक मुन्नालाच बोलवायला यायचे. काका, मुन्ना भैया आहे का? काय काम आहे? ते आमच्या गावामध्ये साप आलेला आहे, त्याला पकडायचं आहे. ठीक आहे. अरे मुन्ना, जा बाळा, तुला बोलवत आहेत. हो बाबा, आत्ता जातो आणि लगेच येतो. हळूहळू नथूची तब्येत बिघडायला लागली. मुन्ना चिंतेत पडला. त्याचं सगळं नथूच तर होता. बाबा, मी तुमच्यासाठी औषधं घेऊन येतो. थांब बाळा, मला तुला काहीतरी एक खरं सांगायचं आहे. मी औषधं घेऊन येतो, मग सांगा मला. नाही बाळा, तुला आत्ताच ऐकावं लागेल. तू माझं बाळ नाहीयेस. आजपासून 20 वर्षांपूर्वी मी डोंगराजवळ बसलो होतो. जेव्हा तुझ्या रडण्याचा आवाज ऐकू आला
तू समुद्रातून वाहत वाहत इथे आला होतास. काय? त्या दिवशी मी तुझ्या आई वडिलांना शोधायचा भरपूर प्रयत्न केला, पण मला ते नाही सापडले. मग मला वाटलं बहुतेक ते बुडून गेलेत, आणि म्हणून मी तुला माझ्या बाळासारखं मोठं केलं रे. मग काय माझे आई वडील जिवंत असू शकतात का? बहुतेक हो, बहुतेक नाही सुद्धा. तुला त्यांना शोधायचा एक प्रयत्न तर करायलाच पाहिजे. ठीक आहे बाबा. बाळा, तुझ्या बाबांना कधी विसरू नकोस रे. हे शेवटचे शब्द बोलून नथूने त्याचे प्राण सोडले. बाबा. नथूच्या जाण्याने मुन्ना फार दुःखी झाला होता, पण आता त्याच्या डोक्यात त्याच्या खऱ्या आई वडिलांना शोधण्याची इच्छा होत होती. काय माझे आई बाबा जिवंत असतील, आणि असतील तर ते कुठे असतील? ते हयात तर असतील ना? आणि हयात असतील, मला एक प्रयत्न तर करायलाच पाहिजे. मुन्ना हे ध्येय ठेवून तो होडी घेऊन निघाला. तो त्याच समुद्रात आपल्या आई वडिलांना शोधत होता. आज 20 वर्षांनंतर तो पुन्हा त्याच जागी आला होता, समुद्राच्या मधोमध. आणि आजही 20 वर्षांनंतर त्याच्या समोर मोठमोठ्या लाटा आल्या. यावेळेसही लाटांनी त्याची होडी उलटवली. वाचवा, वाचवा. मुन्ना पोहण्याचा प्रयत्न करत होता, पण खोल समुद्रात तो पोहू शकत नव्हता. त्याचा आवाज ऐकून एक मच्छीमार त्याच्या जवळ आला. बेशुद्ध झालेल्या मुन्नाला त्या मच्छीमाराने त्याला आपल्या होडीत घेतलं आणि त्याला घेऊन तो त्याच्या घरी आला. तिथे वैद्याने मुन्नावर उपचार केले. कितीतरी दिवस मुन्ना बेशुद्ध होता. एक दिवस एक साप हरीच्या झोपडीत आला. साप, साप! सापाचा फुटकार ऐकून मुन्नाला जाग आली. मुन्नाने लगेच तो साप पकडला. अरे देवा, तो तुला चावेल पोरा. तुम्ही घाबरू नका आई, मी सपेरा आहे, तो मला काही करणार नाही. मुन्नाने त्या सापाला एका डब्यात बंद केलं. अरे देवा, तू तर आमचा जीव वाचवलास. धन्यवाद बाळा, तुमचे सुद्धा धन्यवाद. तुम्ही जर मला वाचवलं नसतं तर मी सुद्धा मेलोच असतो. बाळा, तू मछुआरा तर नाही आहेस, तर तू एवढा समुद्रामध्ये बाहेर कशाला पडलास? माझ्या आई वडिलांना शोधण्यासाठी 20 वर्षांपूर्वी मी एका समुद्रामध्ये वाहून गेलो होतो. जय, बाळा, अरे तू आमचाच बाळ आहेस रे, अगदी माझा जय. 20 वर्षांपासून आम्ही तुला शोधत आहोत. आई, बाबा, शेवटी मी तुम्हाला शोधूनच काढलं. मुन्नाने त्याच्या आई वडिलांना मिठी मारली. ज्या समुद्राने जयला त्याच्या आई वडिलांपासून वेगळं केलं होतं, आज त्याच समुद्राने त्यांना एकत्रही केलं होतं. यालाच तर म्हणतात नियतीचा खेळ. हरवलेल्या मुलाला अखेर त्याचं कुटुंब मिळालंच. भीमपूर नावाच्या गावामध्ये बलदेव नावाचा एक शेतकरी राहत होता. बलदेवकडे एक छोटंसं शेत होतं, जे गावाच्या सावकाराकडे गहाण होतं. बलदेवच्या कुटुंबामध्ये त्याच्याशिवाय फक्त त्याची मुलगी मीना होती. मीना खूपच सुंदर होती. बलदेव शेतामध्ये 3 महिने खूप मेहनत करून धान्य उगवत होता. कापणी झाल्यानंतर त्यातून मिळालेल्या पैशांचे तो 3 वाटे करत होता. हे लालाजींचा व्याजाचे, हे आपल्या राशनसाठी आणि हे मीनाच्या लग्नासाठी. आणि नेहमीप्रमाणे सावकार व्याज घेण्याकरता स्वतः येत होता. बलदेव, अरे बलदेव. आलो लालाजी. पाणी घ्या सावकारजी. सावकाराची नजर मीनावर पडली आणि काही क्षणापुरता तो स्तब्ध झाला. पाणी घ्या ना. हो हो, हे घ्या लालाजी, तुमचं व्याज. सावकाराने पैसे घेतले आणि तो ते मोजू लागला.
आता ही मुलगी मोठी झालीये, हिच्या लग्नाचा काही विचार केलायस की नाही? त्याच प्रयत्नामध्ये आहे मी. बघूया, लवकरच एखादं योग्य स्थळ मिळून जावं. पैसे बरोबर आहेत, मी येतो आता. सावकार आपल्या घरी पोचला, पण त्याच्या डोक्यामध्ये अजूनही मीनाचाच चेहरा घोळत होता. काळ लोटला आणि बलदेवने नवीन पेरणीची सुरुवात केली. तो नेहमीप्रमाणे शेतामध्ये मेहनत करू लागला. पण ह्यावेळी ऋतूने त्याची साथ नाही दिली. जेव्हा तो शेत नांगरणारच होता तेव्हा खूप जोरात पाऊस पडू लागला आणि त्याचं शेत पाण्यामध्ये बुडून गेलं. खूप दिवस पाऊस थांबलाच नाही आणि त्याने पेरलेलं धान्य खराब झालं. बलदेव आणि मीना शेतीची ही अवस्था बघून रडू लागले. आणि नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सावकार स्वतःचे पैसे घ्यायला बलदेवच्या घरी पोचला. बलदेव, ओ बलदेव. जी लालाजी. ते काय ना? काय झालं? यावेळीच्या अति पावसाने माझं मोत्यासारखं पीक वाहून गेलं, नष्ट झालं. आता मी तुम्हाला व्याजाचे पैसे कसे देऊ? खूपच वाईट झालंय तुझ्यासोबत. माझ्याकडे तुझ्यासाठी एक प्रस्ताव आहे. कोणता प्रस्ताव? मी तुझं सगळं कर्ज माफ करू शकतो जर तू तुझ्या मुलीचं लग्न माझ्यासोबत लावून देशील. पण लालाजी, हे तर चुकीचं असेल ना? नाही तर माझं व्याज दे, तुझी मर्जी. बलदेव आणि मीना विचार करू लागले. तेव्हा सावकार म्हणाला, तर मग न्याय करूया. मी जमिनीवरून 2 दगडं उचलतो, एक काळा आणि एक पांढरा. दोन्हीही आपण त्या खड्ड्यामध्ये ठेवून देऊ आणि मग मीनाला त्यातला एक दगड न बघता काढावा लागेल. जर काळा दगड निघाला तर मीना माझ्याशी लग्न करेल आणि मी तुझं कर्ज माफ करून टाकीन. आणि जर पांढरा दगड तिने काढला तर मीनाला माझ्याशी लग्न नाही करावं लागणार, पण तरीही मी तुझं कर्ज माफ करून टाकीन. काय तुला हे मंजूर आहे? बलदेव आणि मीना जवळ कुठलाच दुसरा उपाय नव्हता. सावकार खाली वाकला आणि त्याने दोन्ही काळे दगड उचलले. हे मीनाने पाहिलं. हे घ्या, मी यामध्ये दोन्ही दगड ठेवले आहेत, एक काळा आणि एक पांढरा. आता तू स्वतःच एक दगड निवड. मीना विचारात पडली. आता मी काय करू? जर मी सावकाराचं सत्य समोर आणलं तर बाबांना ह्याचे पैसे द्यावे लागतील आणि जर मी दगड उचलला तर मला सावकाराशी लग्न करावं लागेल. मी काय करू? मीनाने थोडा वेळ विचार केला आणि मग तिने मडक्यामध्ये हात घातला. बलदेव आणि सावकार दोघंही दगडाचा रंग बघण्यासाठी उत्साहित होते. पण तेव्हाच मीनाने पडण्याचं नाटक केलं आणि तो दगड जमिनीवर पडलेल्या इतर दगडांबरोबर मिसळून टाकला. अरे, हे काय? आता आपल्याला कसं कळणार की तो कोणत्या रंगाचा दगड होता? तुम्ही नाराज होऊ नका सावकार. मी मडक्यामध्ये उरलेल्या इतर दगडांचा रंग बघून सांगू शकते की मी कोणता दगड निवडला होता. आता सावकार समजून गेला. बलदेवने मडक्यामध्ये असलेला दुसरा दगड बाहेर काढला आणि तो काळा होता. म्हणजे जो दगड मी निवडला होता तो पांढराच होता.
म्हणजे आता ना मला तुमच्याशी लग्न करावं लागेल आणि ना माझ्या बाबांना तुम्हाला पैसे द्यावे लागतील. बलदेव आणि मीना दोघं खूप आनंदित झाले आणि सावकाराचा तर हिरमोडच झाला. मीनाने आपल्या हुशारीने आपलं आयुष्य वाचवलं आणि आपल्या वडिलांचं कर्जही माफ करून घेतलं. म्हणूनच म्हणतात की समजूतदारपणाच प्रत्येक समस्येचं समाधान आहे. विकास नावाचा एक गरीब मजदूर होता. तो सेठ भीमसेन ह्यांच्याकडे हमालीचं काम करत असे. विकास सकाळी लवकर कामाला येत असे आणि संध्याकाळी खूप उशिरापर्यंत हमाली आणि इतर कामं करत असे. एवढे कष्ट केल्यानंतर विकासला फक्त 4 नाणी मजदुरी म्हणून मिळत असत. एक दिवस खूपच गरमी होती आणि पूर्ण दिवस पोती उचलून विकास थकला होता. तो सेठजींकडून आपली मजदुरी घेऊन घराकडे परतत होता. रस्त्यामध्ये त्याला एक खूपच छान सुवास आला. त्याने त्या सुवासाच्या दिशेने पाहिलं तर त्याला एक मिठाईवाला दिसला, जो गरम गरम जिलब्या तळत होता. इतक्या छान सुवासामुळे विकासच्या तोंडाला पाणी सुटलं. मला जिलेबी खायची आहे. पण जेव्हा त्याने स्वतःचा खिसा तपासला तर त्याला फक्त 4च नाणी मिळाली. अरे नाही, जर मी या जिलेबी विकत घेतल्या तर आज माझ्या बायको आणि मुलांना उपाशी झोपावं लागेल. नाही, मी असं नाही करू शकत. विकास उदास झाला, पण त्याने थोडा वेळ तिथेच उभं राहून त्या सुवासाचा आनंद घ्यायचं ठरवलं. बराच वेळ त्याच ठिकाणी उभं राहून विकास तो सुवास घेत राहिला आणि मनातल्या मनात हसतही होता. मिठाईवाल्याला हे पाहून खूप राग आला. त्याला विकासचं हे वागणं पाहून अजिबात आवडलं नाही. मिठाईवाला रागारागाने विकासच्या जवळ पोहोचला. पैसे काढ. अरे पण मी तर कोणतीही मिठाई विकत घेतली नाहीये, मग कसले पैसे देऊ? गेल्या अर्ध्या तासापासून तू इथे उभं राहून माझ्या चांगल्या मिठाईचा सुगंध घेतो आहेस, त्याचे पैसे. अरे हे तर चुकीचं आहे. असं कधी सुगंध घेण्याचे पैसे लागतात का? तू मिठाईचा सुगंध घेऊन मनोमन खुश होत होतास, त्याचेच पैसे. पण मिठाईवाला खूप चिडला आणि जसा त्याने आपला हात उगारला. थांबा थांबा, मी पैसे देतो. मिठाईवाला थोडा शांत झाला. काढ सगळे पैसे. विकासने स्वतःच्या खिशात हात घालून 4ही नाणी बाहेर काढली. त्याने विचार केला की आज त्याच्या परिवाराला उपाशी झोपावं लागेल. पण अचानक त्याला एक युक्ती सुचली आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. तू पैसे देणार आहेस की तुला धडा शिकावू? एक मिनिट भाऊ. विकासने 4ही नाणी आपल्या हातामध्ये ठेवली आणि दुसऱ्या हाताने त्यांना झाकून विकास ती नाणी वाजवू लागला. विकास बराच वेळ ती 4ही नाणी वाजवत राहिला. हे पाहून मिठाईवाला खूप चिडला. हे काय करतोयस? जसं मी सुगंध घेऊन तुझ्या मिठाईचा आनंद घेतला तसं तू सुद्धा या नाण्यांचा आवाज ऐकून आनंद घे की हे तुला मिळालेत. समजलं?
मिठाईवाल्याची तर हवाच निघून गेली आणि विकास तिथून हसत हसत आपल्या घराकडे परतू लागला. या गोष्टीतनं आपल्याला हे शिकता आलं की आपल्याला विकास सारखंच संकटाच्या वेळी सुद्धा विचारपूर्वकच काम केलं पाहिजे.